नमस्कार, मी सायकोलॉजिस्ट निलेश. आज आपण अल्कोहोल किंवा सबस्टन्स याच्यामध्ये सर्वात उपयुक्त ठरणारी टेक्निक, जिचं नाव आहे रिलॅप्स प्रिव्हेन्शन टेक्निक, बद्दल आज डिस्कस करणार आहोत. रिलॅप्स प्रिव्हेन्शन टेक्निकमध्ये 3 स्टेजेस आहेत. त्यातली पहिली जी स्टेज आहे ती इमोशनल रिलॅप्स, त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे मेंटल रिलॅप्स आणि तिसरी जी स्टेज आहे ती आहे फिजिकल रिलॅप्स. तर यातली पहिली जी स्टेज आहे इमोशनल रिलॅप्स, याच्यामध्ये पेशंटला खूप सारे निगेटिव्ह विचार येणे, कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा न वाटणे, स्ट्रेस वाटणे, कन्फ्युजन वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आहे मेंटल रिलॅप्स. मेंटल रिलॅप्समध्ये ड्रिंकबद्दलच्या आठवणी, त्याच्यासोबतच ड्रिंक करू की नाही असे विचार सतत दिसून येतात. आणि तिसरी जी स्टेज आहे फिजिकल रिलॅप्स. फिजिकल रिलॅप्समध्ये जसं बघितल्याप्रमाणे इमोशनल रिलॅप्स, त्याच्यानंतर मेंटल रिलॅप्स आणि त्याच्यानंतर तिसरा रिलॅप्स दिसून येतो जो असतो फिजिकल रिलॅप्स, जो ह्या दोन्ही गोष्टींमधून सगळ्या प्रकारे इमोशनली डॅमेज झाल्यामुळं आणि मेंटली डॅमेज झाल्यामुळं आपल्याला ह्या फिजिकल रिलॅप्स दिसून येतो, ज्याच्यामध्ये ॲब्स्टिनन्स म्हणजे खूप दिवसांचा पिरियड जो असतो ना, तो पिरियड झाल्यानंतर अचानकच एखादा व्यक्ती जो सबस्टन्स तो पहिला घेत होता तो पुन्हा घ्यायला सुरुवात करतो. तर ह्या 3 स्टेज आहेत. रिलॅप्स प्रिव्हेन्शन टेक्निकमध्ये काही की पॉइंट्स आहेत ज्याचा आपल्याला सबस्टन्स पासून दूर राहण्यासाठी खूप महत्वाचा उपयोग दिसून येतो. तर यातलं पहिला की पॉइंट जो आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत की आपले ट्रिगर पॉइंट्स काय आहेत. ट्रिगर पॉइंट्स हे 2 प्रकारे दिसून येऊ शकतात. त्यातला पहिला जो आहे तो आहे एक्सटर्नल आणि दुसरा आहे इंटरनल. इंटरनल मध्ये बघायला गेलं तर आपले विचार म्हणजे निगेटिव्ह विचार येणं, त्याच्यानंतर कुठली गोष्ट करण्याची इच्छा न वाटणं, काम करतो त्यात मन न लागणं, फोकस न वाटणं, ह्या गोष्टी इंटरनल मध्ये दिसून येतात. आणि एक्सटर्नल मध्ये म्हणजे बाहेर गेल्यावरती जो पण बार असेल, जे पण कोणी मित्रमंडळी असतील, काही सेलिब्रेशन असेल, त्या टाइमिंगला त्याबद्दलचे खूप जास्त विचार येऊन ट्रिगर होत जातात. तर त्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो की पॉइंट आहे ते आपल्याला महत्वाचा जो असेल तो आपल्याला प्लॅन करायचा आहे की हे हाय रिस्क सिच्युएशन्स आपण कशा हँडल करायच्या. तर त्यातलं सगळ्यात पहिला जो असेल तो पहिला पॉइंट आहे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की त्या सिच्युएशन्स कुठल्या आहेत आणि त्याला प्रिपेअर व्हायचं आहे. जर एखाद्या सिच्युएशन मध्ये कुठला व्यक्ती सबस्टन्स घेऊन तुमच्या समोर असेल तर त्या टायमिंगला तुम्ही अल्कोहोल हाच आपल्या बॉडीसाठी प्रॉब्लेम आहे, पण नॉन अल्कोहोल अशा वेगवेगळे ड्रिंक्स असतात जे तुम्ही घेऊ शकता. जसं की असेल थम्सअप असेल, पेप्सी असेल, अशा वेगवेगळ्या ड्रिंक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर एखादा व्यक्ती खूप फोर्स करतोय तर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगू शकता की मी आत्तापासून हा सबस्टन्स बंद केलेला आहे, मी तुझ्यासाठी हा सबस्टन्सच्या जागेवरती मी थम्सअप किंवा स्प्राईट या अशा वस्तू घेऊ शकतो ज्याच्यामुळे मला हानी पोचणार नाही. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर खूपच आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन वाटत असेल तर आपला एक्झिट प्लॅन आपल्याला माहीत असला पाहिजे, कारण की एक्झिट प्लॅन हा सगळ्यात महत्वाचा अशा सिच्युएशनमध्ये ठरतो जिथं आपल्याला खूप पुश केलं जातं. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांना काही रिझन देऊ शकता. एखाद्या वेळेला सांगू शकता की मला काहीतरी घरी अर्जंट काम आहे किंवा माझा काहीतरी प्लॅन आहे दुसऱ्यासोबत, या मी खूप जेवण करून आलोय तर मी घेऊ शकत नाही. अशा वेगवेगळ्या ट्रिक्स असतात जे ह्या सगळ्यांमध्ये महत्वाचे ठरतात. त्याच्यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते आपले गोल्स. आपले जोपर्यंत गोल्स सेट नसतील, जसं की अल्कोहोल पासून दूर राहायचं आहे, तर पहिला गोल असणार आहे की तो सबस्टन्स जो आहे त्याच्यापासून दूर राहणं. आणि दुसरा गोल असा असेल की तो अचीव्ह करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि जेव्हा ते प्रयत्न आपल्याला सक्सेसफुल होतील त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला मोटिवेशन यातून मिळून जाईल. आणि याच्यानंतर आपल्याला सगळ्यात लास्ट पॉइंट जो असेल तो याच्यामध्ये आपल्याला बिल्ड करायचा आहे एक सपोर्ट. हा सपोर्ट आपल्याला 2 प्रकारे मिळू शकतो, जो असेल प्री सपोर्ट आणि दुसरा असेल प्रोफेशनल सपोर्ट. प्री सपोर्ट म्हणजे वेगवेगळ्या मीटिंग्स आजकाल चालू आहेत जे अशा सबस्टन्स पासून आपल्याला दूर ठेवू शकतात. आणि दुसरा जो आपला प्रोफेशनल सपोर्ट जो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, जो कॅलिडा रिहॅब याच्या थ्रू मी आज तुम्हाला माहिती देतोय. तर आमच्या कॅलिडा रिहॅबमध्ये आमचे प्रोफेशनल काउन्सिलर्स आणि अल्कोहोल अनॉनिमस किंवा ॲडिक्शनचे वेगवेगळे प्रोग्राम्स आमच्याकडे चालू असतात. तर याच्यामध्ये डेफिनेटली ॲडिक्शनसाठी
Candida is the best options for everyone. Thank you.